तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 4थी परिसर अभ्यास भाग 2 मधील पाठ 12वा पुरंदरचा वेढा व तह हा अभ्यासणार आहोत, शिकणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. पुरंदरचा वेढा व तह. तर या अगोदर आपण पाहिले की शाहिस्ता खानाची फजिती कशी उडवली होती शिवरायांनी. तर तो शिवरायांचा जो विजय आहे, तर या विजयानंतर शिवराय जे आहेत ते काही स्वस्त बसले नाहीत. त्यांनी औरंगजेब बादशहाच्या फौजा ज्या आहेत त्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या. औरंगजेब बादशहाच्या ज्या फौजा आहेत त्या काय करत होत्या, तर महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत होत्या. तेव्हा बादशहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी काय केलं, सुरत या शहरावर छापा घातला. कुठे पुणे व कुठे सुरत. सुरत म्हणजे त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्यापार पेठ होती. खूप सधन शिवरायांनी सुरतेवर छापा घालण्यासाठी लक्षावधी रुपयांची लूट मिळवली. शिवरायांनी काय केलं, तर सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली शिवरायांनी. सुरतेच्या या लुटीमध्ये शिवरायांनी नीती सोडली नाही. मात्र शिवरायांनी या लुटीमध्ये नीती सोडली नाही. चर्च अथवा मशिदी यांना हात लावला नाही. स्त्रियांना त्रास दिला नाही. सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशहा जो आहे तो भयंकर चिडला. त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याची प्रतिज्ञा केली, निश्चय केला. मराठ्यांचं राज्य आता नष्ट करून टाकायचं. तर त्याने काय केलं, तर मिर्झा राजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले. शिवरायांना ठार करण्यासाठी, शिवरायांना जेरीस आणण्यासाठी, शरण आणण्यासाठी औरंगजेब बादशहाने मिर्झा राजे जयसिंग या एका बलाढ्य सेनापतीला शिवरायांवर धाडले. त्याच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला. आणि त्याच्या सोबतीला काय केलं, तर दिलेर खान हा जो औरंगजेब बादशहाचा विश्वासू सरदार होता, त्या औरंगजेब बादशहाने त्याला सोबत धाडले मिर्झा राजे जयसिंग यांच्या. अलोट खजिना आणि अफाट दारुगोळाही बरोबर दिला. त्याचबरोबर भरपूर खजिना आणि दारुगोळाही दिला. जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहोचले. तर दिलेर खान जे आहे आणि जयसिंग शिवरायांवर चालून आल्यानंतर प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन ठेपले. हे स्वराज्यावर फार मोठे संकट होते. सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परततात तोच सन 1664 मध्ये त्यांना एक दुःखद बातमी समजली. शहाजीराजे यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले. शिवराय व जिजाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मातोश्रींच्या गळा पडून शिवरायांनी या दुःखातून त्यांना सावरले. तर सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परतताच सन 1664 मध्ये त्यांना जे आहे कर्नाटकमधून एक बातमी समजली. ती म्हणजे त्यांचे वडील जे शहाजीराजे यांचे शिकारीच्या प्रसंगी जे आहे ते अपघाती निधन झाले होते. त्यामुळे शिवराय व जिजाऊ यांच्यावर काय झालं होतं, तर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. त्यामुळे मातोश्रींच्या गळा पडून शिवरायांनी या दुःखातून जिजाऊंना सावरले. पुरंदरला मुघलांचा वेढा. पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता. हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जो आहे तो जाणून होता. त्यामुळे दिलेर खानाने काय केलं, तर पुरंदरला वेढा दिला. त्याची फौज जी आहे ती फार मोठी होती. दिलेर खानाची फौज जी आहे ती फार मोठी होती. पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता. त्याच्या
हाताखालचे शिपाई जे होते ते मोठे शूर गडी होते. हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला. काय झालं, पुरंदर हा शिवरायांचा कसा किल्ला होता तर प्रचंड व बळकट. आणि हा किल्ला जो आहे तो घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकत नाही. हे जे आहे हे दिलेर खान जाणून होता. त्याला माहीत होते की हा जो किल्ला एकदा का घेतला की शिवरायांचा बिमोड झालाच म्हणून समजा. त्यामुळे दिलेर खानाने काय केलं तर पुरंदर या किल्ल्याला काय केलं, वेढा दिला. त्याची फौज जी आहे ती खूप फार मोठी अशी फौज होती. त्या फौजीनिशी त्याने पुरंदरला वेढा दिला. पण पुरंदरचा त्यावेळचा जो किल्लेदार होता मुरारबाजी हा मोठा जिद्दीचा वीर होता. त्याच्या हाताखालचे जे शिपाई होते ते मोठे शूर असे होते. हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला. आणि दिलेर खानच्या तोफा आहेत त्या कडाडू लागल्या. तोफेचे लाल भडक गोळे जे आहेत ते किल्ल्यावर कोसळू लागले. पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले नाहीत. दिलेर खानाच्या तोफा ज्या आहेत त्या किल्ल्यावर कोसळू लागल्या, पण मुरारबाजी व त्याचे मावळे काही हटले नाहीत. ते अधिक जोराने झुंज देऊ लागले. मुघलांनी तोफांचा त्यांच्यावर भडीमार केला. माचीचा जो बुरुज आहे तो ढासळला. मुघल माचीवर घुसले. दिलेर खानाने माची जिंकली. मराठ्यांनी वरच्या बाले किल्ल्याचा आश्रय घेतला, तरी पण ते लढतच राहिले. दिलेर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता. मुरारबाजी जो आहे तो रागाने लाल झाला होता. त्याने 500 मावळे निवडले. त्यांना घेऊन त्याने मुघलांवर हल्ला करायचा बेत केला. बाले किल्ल्याचा दरवाजा उघडला. हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघलांवर तुटून पडले. थोडा वेळ भयंकर लढाई झाली. मुघलांचे सैन्य अफाट होते, पण मराठ्यांनी त्या सैन्याचा धुव्वा उडवला. शेवटी मुघलांनी माघार घेतली. ते दिलेर खानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले. मुरारबाजीने काय केलं, मुरारबाजीला हे सगळं बघून खूप राग आला. मुरारबाजी रागाने लाल झाला. मग त्याने काय केलं तर 500 मावळे निवडले, जे असे खूप शूरवीर असे होते. त्यांना घेऊन मुरारबाजी मुघलांवर हल्ला करायचा असा बेत जो आहे तो मुरारबाजीने आखला. आणि बाले किल्ल्याचा दरवाजा जो आहे तो उघडला. आणि हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजीने काय केलं आणि त्याच्या मावळ्यांनी मुघलांवर तुटून पडले. हे सर्व थोडा वेळ तेथे त्या ठिकाणी भयंकर लढाई झाली, परंतु मुघलांचे सैन्य अफाट होते. पण मराठ्यांनीही त्या सैन्याचा जो आहे तो धुव्वा उडवला. शेवटी मुघलांनी काय केलं तर माघार घेतली आणि ते दिलेर खानाच्या छावणीकडे जे आहे तर जीव मुठीत घेऊन पळ सुटले. परंतु मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला. मुरारबाजीचे सैन्य दिलेर खानाच्या छावणीत घुसले. छावणीत एकच गोंधळ माजला. धावा, आरडाओरडा, किंकाळ्या यांचा हाहाकार उडाला. घाईघाईने दिलेर खान हत्तीवर अंबारीत बसला. त्याने समोर पाहिले तो त्यास मुरारबाजी दिसला. मुरारबाजीची तलवार कोणाच्या छाताडात, कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती. मुरारबाजी कोणालाही आटोपत नव्हता. त्याचे शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला. मुरारबाजीचा अतुल पराक्रम. दिलेर खानाला बघून मुरारजी चवताळला. कापा, तोडा, मुर्देपाडा असे ओरडून तो शत्रूवर धावला. त्याची शमशेर जोराने फिरू लागली. जो आडा आला तो ठार झाला. या एकट्या वीराला मुघलांनी चोहकडून घेरले. इतक्या दिलेर खान अंबारीतून ओरडला, थांबा. मुघल थांबले. क्षणभर मागे सरले. तर दिलेर खानाला बघून जेव्हा मुरारबाजीने जेव्हा दिलेर खानाला बघितले तेव्हा मुरारबाजी चवताळला. कापा, तोडा, मुर्देपाडा असे ओरडून तो शत्रूवर धावून गेला. त्याची तलवार जी आहे ती शमशेर जी आहे ती जोराने फिरू लागली. जो आड येई त्याला तो ठार मारी. तर या एकट्या मुरारबाजीने
मुघलांनी चोहोकडून घेरले. एकट्या मुरारबाजीला मुघलांनी चोहोकडून घेरले. इतक्यात दिलेर खान अंबारीतून ओरडला, थांबा. तेव्हा सर्व मुघल थांबले, क्षणभर मागे सरले. त्यावेळीच खान मुरारबाजीला म्हणाला, मुरारबाजी, तुझ्यासारखा शमशेर बहादर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये, कौल घे. बादशहा तुला सरदार करतील, जहागीर देतील, बक्षीस देतील. मुरारबाजीने दिलेर खानाचे शब्द ऐकले. रागाने त्याचे डोळे लाल झाले. तो चवताळून म्हणाला, अरे, आम्ही शिवाजी महाराजांची माणसे. तुझा कौल घेतो की काय? आम्हाला काय कमी आहे? तुझ्या बादशहाची जहागीर हवी कोणाला? मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कत्ल करत सुटला. दिलेर खानाने अंबाऱ्यातून बाण सोडला. तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला. तो जमिनीवर कोसळला. मावळ्यांनी त्याचा देह जो आहे उचलला आणि बालेकिल्ला गाठला. किल्लेदार पडला म्हणून मावळ्यांना दुःख झाले. पण एक मुरारबाजी पडला तरी काय झाले? आम्ही तैसेच शूर आहोत. आम्ही हिंमत धरून लढतो असे म्हणून ते पुढे न डगमगता पुन्हा निकराने लढू लागले. ही बातमी शिवरायांना कळाल्यावर ते फार दुःखी झाले. त्यांनी विचार केला, एक एक किल्ला वर्ष लढवता येईल, पण विनाकारण माणसे मरतील हे शिवरायांना नको होते. जेव्हा मुरारबाजी पडला तर मावळ्यांना खूप दुःख झाले. मावळे खचून गेले. पण तरी पण त्यांनी विचार केला की एक मुरारबाजी पडला म्हणून काय झाले? आम्ही भी तसेच आहोत, शूर आहोत. पुन्हा हिंमत धरून ते लढू लागले. ही बातमी जेव्हा शिवरायांना कळाली तेव्हा शिवरायांना फार दुःख झाले की त्यांनी विचार केला, एक एक किल्ला वर्ष लढवता येईल, पण विनाकारण माणसे जे आहे ते यामध्ये मरतील आणि हे शिवरायांना नको होते. पुरंदरचा तह. काय करणार? शक्ती चालेना, युक्ती उपयोगी पडेना. तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य म्हणून मुघलांशी तह करायचा असे शिवरायांनी ठरवले. शिवराय स्वतः जयसिंगकडे गेले. त्यांनी त्याच्याशी मुत्सद्देगिरीचे बोलणे केले. तर विनाकारण लोक मरत आहेत, सैनिक मरत आहेत हे विचार केल्याच्या नंतर काय करणार तर काय? तेथे शक्तीही चालेना झाली शिवरायांची आणि युक्तीही चालेना झाली. तेव्हा शिवरायांना वाटले, आपण काही काळ माघार घेतलेले बरे राहील म्हणून मुघलांशी तह करायचा असे शिवरायांनी ठरवले. शिवराय स्वतः जयसिंगाकडे गेले आणि त्यांनी त्याच्याशी मुत्सद्देगिरीचे बोलणे केले. ते म्हणाले, मिर्झा राजे, आपण राजपूत आहात. आमचे दुःख आपण जाणता. बादशहाच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे. लोकांचे हाल होत आहेत. लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे. आपणही हे काम हाती घ्या. मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू. परंतु जयसिंग हा मोठा धूर्त होता. त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले. त्यांनी तहही केला आणि या तहात शिवरायांनी 23 किल्ले व त्याखालचा 4 लक्ष होणांचा मुलूक मुघलांस देण्याचे कबूल केले. हा तह झाला होता 1665 साली. पुरंदरचा तह झाला. याच वेळी शिवरायांनी आग्र्यात जाऊन बादशहाची भेट घ्यावी असे जयसिंगाने सुचवले आणि त्यांना सुरक्षिततेची हमी दिली. पुरंदरचा ज्यावेळी तह झाला त्यावेळेस काय झालं तर शिवरायांनी आग्र्यात जाऊन बादशहाची भेट घ्यावी असे जयसिंगाने सांगितले आणि शिवरायांना त्याने सुरक्षेची हमीही दिली की तुम्हाला काही होणार नाही, तुमच्या प्राणाला काही तेथे धोका नाही. जयसिंगाच्या या सूचनेवर शिवरायांनी विचार केला. बादशहा कपटी आहे. स्वतःच्या भावाशी सुद्धा त्याने दगलबाजी केली.
हे शिवराय ओळखून होते, तरी पण ह्या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावे असे त्यांनी ठरवले. आपण बादशहाची भेट घेण्यास आग्र्याला जाण्यास तयार आहोत, असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले.